न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या भंडारा नगरपालिकेच्या 2 प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबरला होत आहे। 8 उमेदवार या 2 प्रभागात उभे असून आता प्रचार अंतिम टप्प्यात असून उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शनासह आघाडी घेण्याचा उमेदवारांचा प्रयत्न दिसून येत आहे। दोनच प्रभागात निवडणूक होत असल्यानं उर्वरित सर्व प्रभागातील उमेदवार त्यांचे असंख्य समर्थक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना बघायला मिळत आहे। शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये चौरंगी लढतीत चित्र आहे। काय सांगाल? विकासाच्या मुद्द्यावरून आम्हाला विकास करायचा आहे वार्डाचा आणि ज्या लोकांच्या समस्या आहे पाण्याची म्हणा, नाल्यांची म्हणा, रोडाची म्हणा, ह्या आम्हाला पूर्ण करायच्या आहे। आमच्या सोबत आमदार साहेब आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू आणि ते आमचे कामं नक्की करतील। आम्ही वार्डाचा विकास सुद्धा आम्ही नक्की करणार आहोत आणि लोकांना आम्ही ते सांगतो की आता या 5 वर्षात तुम्ही आम्हाला निवडून दिलं, याच्यानंतर जर आम्ही कामं केले नाही तर आम्ही उभेच राहणार नाही ना, नाही का ना। आपण लोकांना आश्वासन देतो का आम्ही कामं नक्की करू। आता याच्या नंतर गार्डनचा काम केलो आम्ही, हे रोड बनवले, लोकांच्या नाल्यावर कव्हर टाकले, हे केले, पण याच्या 5 वर्षाच्या आधी कामं झाले नाही। लोक त्यामुळे थोडंसं म्हणतात की कामं झाले नाही, पण ते कसं सरकार दुसऱ्याची असल्यामुळे आमचं कामं काही झाले नाही। लोकांना वाटते की यांनी 5 वर्षात काही कामं केले नाही, पण आम्ही या 5 वर्षात आम्ही कामं करून दाखवणार आहोत त्या लोकांना।